नमस्कार रसिकाज रेसिपी मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। आणि आज आपण बनवले आहेत मस्त ड्रायफ्रूटचे लाडू, जे अतिशय उत्तम आणि इम्युन सिस्टम आपली चांगली होते, ज्याच्यामुळे असे आपण पौष्टिक असे लाडू तयार करणार आहोत। तर काय काय साहित्य लागते ते आपण बघूया। सर्वात प्रथम घेतले आहेत मी बदाम, हे 100 ग्रॅम घेतलेले आहेत। मनुका 50 ग्रॅम, भोपळ्याच्या बिया 100 ग्रॅम, खसखस 50 ग्रॅम, खोबरं 2 वाटी, मेलॉन सीड म्हणजे कलिंगडाच्या बिया घेतलेल्या आहेत, काजू घेतलेत 50 ग्रॅम, खारीक पावडर 50 ग्रॅम आणि ओले खजूर आपण घेतलेले आहेत 600 ते 700 ग्रॅम। सर्वात प्रथम आपल्याला काय करायचे की तूप, थोडंसं साजूक तूप घ्यायचे 1 चमचा, त्याच्यामध्ये बदाम आणि काजू याचे जे मी तुकडे करून घेतले आहेत बारीक, ते आपल्याला काय करायचे व्यवस्थित त्याला तुपावरती भाजून घ्यायचे। कितपर्यंत भाजायचे तर आपल्याला ते व्यवस्थित असे क्रंची झाले पाहिजेत, इथपर्यंत थोडासा कलरही बदलला पाहिजे। हे व्यवस्थित आपण घेतोय भाजून। बारीक फ्लेम आहे, मीडियम टू लो याच फ्लेमवरती आपल्याला सध्या काम करायचे। आणि हे झालेत व्यवस्थित क्रंची असे भाजून, हे सर्व मी ह्याच्यामध्ये एका भांड्यामध्ये काढून घेते। छान मस्त टेक्स्चर लगेच आपल्या हाताला कळतं। अजून 1 चमचा तूप घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये आपण टाकतोय मनुके। इथे तुम्ही अजून काळ्या मनुक्यांचा वापर केला तरी सुद्धा चालेल। हे मनुके आपल्याला मीडियम फ्लेमवरती घ्यायचे भाजून। कितपर्यंत भाजायचे तर ह्याचं कलर चेंज होईल, थोडेसे व्हाईट पडतील, पॉपअप होतील, फुलतील, ते तिथपर्यंत आपल्याला ते भाजायचे। बघा कलर आणि टेक्स्चर त्याचं झालेलं आहे चेंज, थोडे थोडे पांढरे पण दिसतात, म्हणजे ते आता तुपामध्ये फुलत चाललेले। हे मी घेतलेत परत, जे आपण पहिल्यांदा काढलेलं साहित्य होतं त्याच्यावरतीच टाकून घेतलं। पुन्हा 1 चमचा तूप घेतलेलं आहे आपण, आणि ह्याच्यामध्ये आपण घेणार आहोत भोपळ्याच्या बिया, कलिंगडाच्या बिया, खसखस आणि सुकं खोबरं, जे मी किसून घेतलेलं होतं, मिक्सरमधनं बारीक करून घेतले होते, जेणेकरून दातावर लागू नये। हे जे कलिंगडाच्या बिया आणि ह्या ज्या भोपळ्याच्या बिया आपण घेतलेल्या आहेत, या सुद्धा जर तुम्हाला दाताखाली लागायला नको असतील तर ह्या तुम्ही आधी थोडंसं गरम करून घ्या, त्याला मिक्सरमधनं बारीक करा आणि मग तुपावरती हे अशा पद्धतीने भाजून घ्या। तरीही केलं तरी चालेल, म्हणजे ज्यांचं वय जास्त आहे, ज्यांना चावण्याला थोडंसं त्रास होतोय, ते लोक मात्र व्यवस्थितपणे हे लाडू खाऊ शकते। पण मुलांना जर हवं असेल तर मात्र हे सीड्स अख्खेच ठेवा, कारण की आपल्या चावण्यातून सुद्धा आपण म्हणतो की एक घास आपण 32-34 वेळा चावला पाहिजे, तर मग छान, म्हणजे आपला जॉचा जो व्यायाम आहे तो सुद्धा होत राहतो। त्यामुळे मी इथे सीड्सच्या आहेत ना त्या अख्ख्याच ठेवलेल्या आहेत। तुम्ही बारीक करून सुद्धा या सगळ्या गोष्टी घेऊ शकता। बारीक करून आधी मिक्सरमधनं घ्यायचे आणि मग नंतर आपण तुपावरती भाजून घ्यायचं, म्हणजे लाडू चावताना त्रास होणार नाही, ज्यांना चावायचा थोडासा प्रॉब्लेम आहे। पुन्हा 1 चमचा आपण तूप घेतलेलं आहे। याच्यामध्ये आता आपण खजूर जे आहेत आपले ओले, ते मी बी काढून बारीक असे सुरीने काप करून घेतलेले आहेत। याला तुम्ही मिक्सरमधनं सुद्धा काढू शकता, पण मिक्सर बिघडेल, कारण की पटकन असं फिरलं जात नाही। पण जर तुमच्या मिक्सरमध्ये होत असेल तर ते तुम्ही फिरवून घेऊ शकता आणि मग नंतर तुपावरती आपण टाकू शकतो। आता हे जे आहे हे मी कधीपर्यंत गॅसवरती ठेवणार, कधीपर्यंत मी याला तुपामध्ये फ्राय करणार, तर जोपर्यंत हे नरम होत नाहीत तोपर्यंत व्यवस्थित नरम असं टेक्स्चर तयार झालं पाहिजे। त्यासाठी मध्ये मध्ये मी 1-1 चमचा तूप टाकते। टोटल मी ॲट द एंड पर्यंत 2.5 ते 3 चमचे तूप टाकायचे आपल्याला त्याच्यामध्ये। खूप जास्त तूप नाही गेलं पाहिजे, थोडंसं दाबून दाबून त्यांना मी स्मॅश करून घेते, कारण ते आता शिजत चालले आहेत, इझिली ते आता काय करतात स्मॅश केले जातात। तर हे व्यवस्थित आपण असं दाबून दाबून नरम करून घ्यायचे। या गोष्टीला जवळजवळ ह्या प्रोसेसला लागतात आपल्याला 20 ते 25 मिनिटं। जर तुम्ही मिक्सरमधनं बारीक करून घेतलं तर हे पटकन होईल। तर याला बघा नरम असं टेक्स्चर झालेलं आहे, हे बारीक होत आहे, नरम होत आहे, तोपर्यंत पटकन चॅनलला सबस्क्राईब मात्र करा। आता हे झालेलं नरम जे आपलं टेक्स्चर आहे खजुराचं, ते आपण टाकतोय। बाकीचं जे आपण मिश्रण ड्रायफ्रूट वगैरेचं बनवलं होतं त्याच्यामध्ये आपण करायचंय ॲड। तर हे सध्या खूप गरम आहे, त्यामुळे पटकन हाताने आपण त्याला मिक्स करू शकत नाही आहोत। आता तुम्ही विचार करायचा, अरे गूळ नाही टाकला याच्यामध्ये, साखर नाही टाकली याच्यामध्ये, तर आपण ह्याच्यामध्ये गूळ आणि साखरेचा वापर न करता असेच ड्रायफ्रूटचे लाडू अतिशय पौष्टिक, म्हणजे अगदी डायबिटीसवाले, इवन आपली इम्युन सिस्टम चांगल्या होण्यासाठी, आपले बोन्स, आपले सगळ्या शरीरासाठी आपल्याला उपयोगी आहेत। त्यामुळे रोज सकाळी उठून 1 लाडू नक्कीच खा आणि छान त्याच्यावरती गरम पाणी प्यायला
तर तुमची ताकद जी आहे दिवसभराची ती अगदी टिकून राहील आणि काम करण्यासाठी अगदी स्फूर्ती वाटेल. याच्यामध्ये मी ॲड करते खारीकची पावडर, जी मी ऑलरेडी बाहेरून विकत आणली होती. कारण की खारीक जर पावडर बनवायची असेल तर त्याला आधी बारीक तुकडे करून त्याच्यातले म्हणजे बिया काढून टाकायच्या, भाजून घ्यायची खारीक आणि नंतर मग मिक्सरमधनं बारीक करायची. मी ऑलरेडी रेडीमेड आणलेली आहे की जी छान प्रकारे आमच्या इथे मिळते, ती याच्यामध्ये ॲड केलेली आहे. थोडंसं गार झाल्यानंतर आपण हातानेच त्याला मळलं तरी चालेल. अगदी खूप गार झाल्यानंतर लाडू वळायचे नाही आहेत, मीडियम कोमट असतानाच मोडायचे आहेत आपल्याला. लाडू जे आहेत ते वळायचे आहेत. हे बघा व्यवस्थित असं मिश्रण आपलं झालेलं आहे मिक्स. तर ह्याचे आपण घेणार आहोत लाडू वळून. जर ह्याच्यामध्ये तुम्हाला असं वाटलं की खूप कोरडं आहे, गार झाल्यामुळे लाडू वळले जात नाही आहेत, तर मात्र ह्याच्यामध्ये तुम्ही काय करू शकता की पुन्हा एकदा थोडंसं खजूर घेऊन ते भाजून ते मेल्ट करून ह्याच्यामध्ये तुम्ही टाकू शकता. ते छान असे लाडू बघा वळले जात आहेत आणि छोटे छोटेच लाडू तयार करते मी की हे बघा मस्त. एक खाल्लं पाणी प्यायला की काम झालं. तर मुलांना हे नक्की समाविष्ट करा. सकाळच्या वेळेस शाळेत जातात तेव्हा काय द्यायचं खायला, तर त्यापेक्षा हा एक लाडू जरी खाल्ला तरी अगदी दबदबी राहणार आहे आणि प्लस त्यांच्या शरीरासाठी अगदी उत्तम आहे. तर असे मी बाकीचे लाडू सुद्धा घेते वळून. हे व्यवस्थित भाजलं गेल्यामुळे हे जे लाडू आहेत ते जास्त काळापर्यंत टिकतात. तुम्ही अगदी महिनाभर सुद्धा बाहेर ठिकाणी म्हणजे आपण नॉर्मल टेम्परेचरला ठेवलं तरी सुद्धा ते टिकणार आहेत. पण खूप जास्त काळासाठी जर ठेवायचे असतील तर तुम्ही फ्रीजमध्ये ठेवू शकता. हे अशा प्रकारे झालेले आपले लाडू तयार. बाकीचे सुद्धा करून घेऊया. हे सगळे माझे लाडू झालेले आहेत मस्त रेडी आणि जवळजवळ 40 ते 45 लाडू याच्यामध्ये बनले आहेत. मी सगळे काही इथे ठेवलेले नाही आहेत, परंतु जवळजवळ 40 ते 45 लाडू याच्यामध्ये बनलेले आहेत छोटे छोटे या साहित्यामध्ये. तर रेसिपी जर आवडली असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि कसे वाटले लाडू आणि नक्की करून बघा आणि कमेंट करूनही सांगा. अशाच नवनवीन व्हिडिओज मी तुमच्यासाठी घेऊन येणार आहे. तर तोपर्यंत सर्वात पहिले चॅनलला तुम्हाला करावं लागेल सबस्क्राईब, बेल आयकॉन दाबा म्हणजे आणि ऑल या बटनावरती क्लिक करा. म्हणजे सगळे तुम्हाला रेसिपीजचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल.